वार्तांकन रोखठोक बातमी। सोलापूर शहरातील स्मशानभूमींच्या सुविधा वृद्धीसाठी स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत 14 स्मशानभूमींसाठी तब्बल 18 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला। प्राथमिक माहितीवरून तफावत दिसून येत असल्याने या कामांची लवकरच प्रत्यक्ष पाहणी करून गुणवत्ता, उपलब्ध सुविधा आणि नागरिकांना होणारा लाभ याचा सखोल आढावा घेतला जाईल। त्यानंतर पुढील बैठकीत आवश्यक तो निर्णय घेण्यात येणार आहे, असं महापौर विनायक कोंड्याल यांनी स्पष्ट केलं आहे। सोलापूर महापालिकेच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सभागृह इथं आज महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील स्मशानभूमी संदर्भात आढावा बैठक पार पडली। शहरातील स्मशानभूमीच्या सुविधा, विकास कामे व पुढील नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, नगरसेविका रोहिणी तळवलकर, नगरसेवक विनोद भोसले आदी उपस्थित होते। सोलापूर शहरात एकूण 33 स्मशानभूमी असून त्यापैकी 14 स्मशानभूमींचे स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत नूतनीकरण करण्यात आलं आहे। या 14 स्मशानभूमींच्या विकास कामासाठी एकूण 18 कोटी रुपये खर्च करण्यात आले असल्याची माहिती बैठकीत अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे। दरम्यान या कामांची लवकरच प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार असून त्यानंतर स्मशानभूमी संदर्भात पुन्हा एक बैठक घेण्यात येईल। कामांची गुणवत्ता, सुविधा आणि नागरिकांना होणारा लाभ याचा प्रत्यक्ष आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या जातील। कामांची गुणवत्ता, दर्जामध्ये हयगय खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा महापौर विनायक कोंड्याल यांनी दिला आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।